श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेनार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूलतया सर्व प्रती, सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली जयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे, दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचारित सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वसती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान, तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहोनी, आईशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगुनी, सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधांसी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविला चमत्कार, तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठविली, ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती घरावून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता, मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे, मार्गक्रमण श्रोते होनी सावधान श्रवणी आदर करावे. मुरगोड मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तशीची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधरांचे माहेर, अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोन यावरासी आनंदले मानसी, सांगता वार्ता कांतेसी तेही चित्ती तोषली. तेसी झाले गर्भाधारण आनंदले उभयंताचे मन, जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडीमोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली, पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले, तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला, बाललीला पाहोनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण निघंटू, शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते, गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी, तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करती, हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारात अवतरले.
असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले, भोजनी तूप गेले सर्वणी दीक्षितां ते समजले. जेले भरले होते घट तयांसी लाविता, अमृत हस्त ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते, रावबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून दादा पुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला परी, आम्हाला निरोप त्वरित देईजे. सांगता दीक्षितांप्रती तया वेळी बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी, सर्व वचनी ठेवी निर्धार निरूप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे, राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो, त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती ते. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी, स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ तिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता, पावन श्रोता भक्ता करोनिया एकाग्रचित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढील अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान, तयांची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी, प्रगटली सदा कृपेची सावली, आम्हावरी करोते मागणे हेची स्वामींप्रती दृढ इच्छा, माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.